ओम श्री कुलस्वामिनी नमः। श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या नवरात्रीमध्ये असं कोणतं झाड आहे की त्या झाडाला हात लावल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने आपल्याला धनवृद्धी होऊ शकते, आपले सुखाचे दिवस येऊ शकतात। त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही अगदी थोडक्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी समाप्ती होईल। नवरात्रीचा हा काळ केवळ दुर्गा देवीच्या उपासनेसाठीच खास नसून जीवनातील अनेक संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी महत्त्वाचा आहे। तसेच ज्योतिष आणि लाल किताबा नवरात्रीसाठी उपाय सांगण्यात आलेले आहेत। तर नवरात्रीत कोणत्याही दिवशी या झाडांना स्पर्श केल्याने तुमच्या कुंडलीतील अनेक प्रकारचे ग्रह दोषापासून मुक्ती मिळू शकते। शनी दोष असू दे किंवा कालसर्प दोष, राहू केतू दोष, असे सर्व ग्रह दोष हे दूर होतात। त्यामुळे नवरात्रीत अशा उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, तर जे खूप फायदेशीर आपल्याला ठरणार आहेत। या उपायाने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती ही कायमस्वरूपी राहील आणि प्रगतीचे नवीन मार्गही आपल्याला मिळतील। तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, असं कोणतं झाड आहे की त्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्याला धनवृद्धी होऊ शकते, आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम राहते, त्याचमुळे जी काही आपली गरिबी असेल ती देखील दूर होऊन जाते। तर असं कोणतं झाड आहे? तर मित्रांनो, आपट्याचं झाड। आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून दसरा या सणाला एकमेकांना वाटली जातात। आपट्याचे वृक्ष हे महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो, इष्ट देवतेचे दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो। तसेच नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी या झाडाच्या स्पर्शाने लक्ष्मी माता ही प्रसन्न होते, घरातील गरिबी दूर होते, घरात सुख समृद्धी येते। तर आपट्या संस्कृतमध्ये अंशमंतक असे म्हणतात। आपट्याला शास्त्रीय नाव बोल्व्हिनिया रेसिमोसा आहे। आपट्याचे अंशमंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे। अंशमंतक म्हणजे दगडाचा खडकाचा नाश करणारा, त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात, खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात। त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या बोडक्या टेकड्यावर आणि माळावर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे। अंशमंतकाचा दुसरा अर्थ मूतखडा, किडनी स्टोन होऊन न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रा वाटे बाहेर काढण्यास मदत करणारा आहे। धन्वंतरी निघूट मध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहे। विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो। या दिवशी महाराष्ट्रात सोने म्हणून आपट्याचे पाने एकमेकांना देतात। मित्रांनो, या आपट्याच्या झाडाचे फायदे देखील भरपूर आहेत। तर लघवीच्या आजारावर, तसेच गरोदर स्त्री प्रसूतीच्या वेळेस अडली असेल तर ब्रह्मचारी व्यक्तीने कोणाशीही न बोलता अनवणी पायाने आपट्याच्या झाडाजवळ जाऊन नमस्कार करायचा आहे आणि 21 पाने काढून आणावी। ते पाने गरोदर स्त्रीच्या अंगावरून उतरावे, ती स्त्री लगेच प्रसूती होते। इतके याचे फायदे आहेत। मित्रांनो, आपट्याच्या झाडाजवळ जाऊन स्पर्श करून हा मंत्र म्हटल्यावर घरातील दारिद्र्यता संपते। तो मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं नीं ओम नमः। अशा प्रकारे हा मंत्र देखील आहे, तर तो आपल्याला म्हणायचा आहे। त्यामुळे आपली जी काही गरिबी आहे ती निघून जाईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपट्याच्या झाडाखाली पश्चिम दिशेला तोंड करून लाल लोकरीच्या आसनावर लाल वस्त्र परिधान करून गळ्यात स्फटिक माळ धारण करावी। तसेच तिन्ही सांजेला 6:30 साधनेला सुरुवात करायची आहे। आपल्या इष्ट देवताचे, आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे व ही साधना सफल होण्यास आशीर्वाद मागावे। रोज 1000 संख्येत वरील मंत्राचा जप करायचा आहे। ही साधना नियमित 1 महिना म्हणजे 30 दिवस करायची आहे। या साधनेमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन चालकाला अपार धन प्राप्ती होते। त्याचप्रमाणे मित्रांनो, पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याला 7 वाजता आपट्याच्या झाडाखाली जायचं आहे आणि त्या झाडाची मुळी आणि माती तिथून आणायची आहे आणि तिची पंचोपचाराने पूजा करून महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। ती माती आणि मुळी ती लाल कापडामध्ये बांधून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। यामुळे पैसा टिकेल, म्हणजे जे काही आपल्या पैशाबाबत जे काही समस्या आहेत, पैसा येतो परंतु टिकत नाही, अशा भरपूर समस्या आहेत। त्यामुळे हा उपाय केल्याने तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल आणि पैशाबाबत जे काही समस्या आहेत त्या दूर होतील। तसेच मित्रांनो, आपट्याच्या झाडाचा आयुर्वेदिक देखील फायदे आहेत। तर आपट्याची पाने ही पित्त आणि कफ दोषावर गुणकारी आहेत।
दाह, तृष्णा आणि प्रमेय याच्यावर विजय मिळवण्यासाठी आपट्याची पाने उपयोगी ठरतात. त्याचप्रमाणे लघवीवरील जळजळीवर रामबाण उपाय आहे. लघवीच्या वेळी खूप जळजळ होत असल्यास आपट्याच्या पानाचा हमखास चांगला असा परिणाम दिसून येतो. त्याप्रमाणे आपट्याचे पाणी शुष्क असल्यामुळे त्याचा रस निघत नसल्यामुळे ही पाने पाण्यात घालावी व मग ओली पाने नीट वाटून घ्यावी. या रसामध्ये त्याच प्रमाणात दूध व साखर टाकावी आणि तयार काढ्याचे दिवसातून 4-5 वेळा सेवन करावे. यामुळे लघवीच्या वेळी होणारी जळजळ थांबण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपट्याच्या शेंगा पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून 2-3 वेळा प्यायल्याने लघवी स्वच्छ होते व इतर त्रासही उद्भवत नाहीत. पोटाच्या विकारावर औषध केवळ आपट्याचे पानच नाही तर आपट्याच्या बियाही तितक्याच उपयोगी आहेत. या बियांचे बारीक चूर्ण करायचे आहे आणि ते चूर्ण गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार करावे. ही मलम मग कीटकांचा दंश झालेल्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लावता येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं. तर आपट्याच्या बियापैकी घृताचे सेवन केल्यास कमी शौचावड बाहेर पडतात. मधाबरोबर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण 10 ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो. विंचवाचे विष उतरण्यासाठी देखील शरीरावर विंचू चावल्यास त्यावर आपट्याची शाखा फिरवायला सांगितले जाते. असे केल्याने विंचवाचा विष उतरते. हृदयाची सूज आपट्याच्या मुळाची साल ही हृदयाची सूज कमी करण्यास मदत करते. आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळावी व ते मिश्रण गाळून घ्यावे. त्याचप्रमाणे एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही, तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात. धार्मिक श्रद्धांच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. तसेच स्पर्शाने देखील सुख समृद्धी प्राप्त होते. त्यातील दुसरं झाड म्हणजे शमी वृक्ष. तर मित्रांनो, शमीचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते. नवरात्रीमध्ये दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते. त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी देवघरात दिवाबत्ती केल्यावर शमीच्या झाडाखाली देखील दिवा लावावा. तसेच घराबाहेर शमीचे झाड अशा दिशेने लावले पाहिजे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा ते तुमच्या उजवीकडे असेल. शमी झाडाची लागवड केलेली जागा स्वच्छ व नीटनेटकी ठेवा. त्याचप्रमाणे शनिवारी किंवा विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावणे अत्यंत शुभ मानले आहे. शमीच्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीच्या ग्रह दोषापासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे हे झाड इतकं प्रभावी आहे की त्याच्या स्पर्शाने देखील लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, तिसरं झाड आहे ते म्हणजे तुळस. तुळशीचे महत्त्व तुम्हाला माहीतच असेल. तुळशी ही विष्णुप्रिय आहे असं मानले जाते. तसेच ती देवी लक्ष्मीचे रूप देखील आहे. तुळशीजवळ रोज तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते. तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घालावे. फक्त रविवारी एकादशीच्या दिवशी या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही. एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. नवरात्रीत तुळशीला स्पर्श केला तरी लक्ष्मी माता प्रसन्न होते. तर मित्रांनो, चौथं झाड आहे. तर चौथं झाड म्हणजे केळीचं झाड. तर केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो तर भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात. म्हणूनच दर गुरुवारी केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गूळ घालून पूजा केली पाहिजे, म्हणजे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी व्रत ठेवणाऱ्याने केळीच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी अर्पण करायचे आहे. तर मित्रांनो, 5वं झाड कोणतं आहे? तर 5वं झाड म्हणजे मनी प्लांट. वास्तूनुसार खूप खास मानले जाते. दिसायला सुंदर असणारे हे झाड आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारे असते असे मानले जाते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनी प्लांट घराच्या आत देखील लावू शकता. जर ते घरात लावणे शक्य नसेल तर ते बाटलीमध्ये पाण्यात ठेवा. या झाडाला फक्त पाणीच हवं असतं. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो असेही मानले जाते. तसेच जरी ते घरी असेल तर नवरात्रीत एकदा या झाडाला अशा प्रकारे हे झाडे आहेत. त्या झाडांना स्पर्श देखील केल्याने आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. या झाडांची नियमितपणे रोजच्या रोज पूजा करा. त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील. आपल्या घरात सुख शांती समृद्धी वाढेल. त्याचप्रमाणे आपल्याला धनवृद्धी होईल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.